त्याचे लहानपणे आई वडील म्हणून जातो एकटाच म्हणू देऊ आपण त्या माणसाची चूक लक्ष देऊन मुक्काम बालाघाट हा एका मोहळ्यात राहत असताना त्याचे आई वडील 7 वर्षाचा असताना आई वडील निघून गेले भगवंतात. तो काय झालं 20 वर्ष झाले त्याचा एकटा एक मामा होता. भाग्याची सोय चालला गेला पण 20 वर्षाचा झाला तरी तो आला नाही. पण उन्हाळा दिवस आला दिवाळी झाली त्याला लागले लगबग म्हणजे आता आपली मुलगी आहे भाऊ आता मुली नाही का कसं राहायचं तर सांगून घेते. पण पहिलं त्या काळात मोठे उपाध होते का कार्य मुलगी असली तरी मागतच नव्हते जळगावात द्यावा लागा हो का काकाजी आणि आता अरे कशी तिला म्हणते दोन्ही कोणते करतो तरी चालते त्या पोरी जेव्हा काही नाही सर माघारी घेतलेली असेल त्या सिरसोडच्या पोरगी आपल्या घरी सोळेपर्यंत लग्न करून टाकलं म्हणून काय म्हणतो मी
भाषा जेवण झाला की सगळं होत्या हा मनामध्ये खूप गेला म्हणजे आपले मुलगे त्याला देईल पण पुढे काय झालं राजवंत मामाला सांगतो लई दिवसाने मामा तुला माझ्या घरी आले या तणाच्या झोपडीमध्ये या आणि बसा मामा घासायला का म्हणते आज पाहुण्या तुला हंता वाचे मला हे भाषा तुला पाहून हसं वाटते का आज पाहुण्या तुला हंता वाटे मला वाटत मामा म्हणतोय तुझ्यासाठी बाबा एक मागिले का तुझ्यासाठी आहे भाषा मुलगी माझी
बहीण नाही, तुझी मुलगी माझी बहीण. पण याला कोणी पाहणार ना, मुलगी आपली पुढे घेईल. आणि मामा कसा होता, कुठे मोठं रोग त्याला उचल कपडा जाऊ तुला होता मामा म्हणून काय मामा दादावर बाहेर निघला. राजवंत तिकडे आतमध्ये चहा बनत होता. राजवंत काम ते जाऊ नका रागानं निघला बाहेर. भाषाला चहाचे कपस हातात पहिले कपच आता कप भेटते. पहिले कप न बसी भेटत होती. यानं पाय पाय केलं, तावना आवना पाय फेकून दिलं आणि निघाला. पहिले सांगलं का भाषा तुला पाहून टाकेन पुढं काय झाला. लोक जमा झाले. अरे आता काऊन असा काऊन केलास. हा म्हणतो कोण आहे तुला. म्हणजे त्या मौल्यात त्याला पाहिला नव्हता ना. हा म्हणतो माझ्या मामावर बघते. हा आपली मुलगी माग म्हणते. ते मौल्यातलं एका शेवकारानं आपल्या घरी लहानची खोपडी करून गेलो. पण त्याच्या घरी राहत होता. त्याच्या घरी हालमजुरी करायचा आणि त्याच्या घरी राहायचा. तो काम विचारलो बाबा तू याची मुलगी नाही मागत ना. ठीक आहे लोक मागो बाहेर गावचे मुलगी मागलाय. 88 त्याच्या लग्न झाला. 90 सुंदर बाळ जन्मास झाला. 7 92 ला मुली भेटले.
जन्मासाठी मुलाच्या नाव कन्या बाळ मुलीच्या नावला कोणी ठेवला हा पुढं काय झाला माझे वर्ष झाले होते बापुता 5 वर्ष झाले होते बापुता पडले विचाराला पत्रे पती घा पत्रे पती घा पत्रे पती घा राजवंताची नजर पडले राजवंताची पत्नी विचारू लागले अरे हा कोण आहे हा माझा मामा बंसी मामा आहे एवढ्यासाठी विचार करता हा साधा बोला नाही मग हा कसा आहे मग काय पुढे का सांगते माझ्या मामा आवडताय म्हणून त्याची पत्नी काय सांगते काय सांगणारी काय सांगणारी मजाय बाबा पाहून गेला वाटे का वाटे हो
पत्नी त्याची कुसुमबाई काम करे. अरे मला करावं असं तोच सिद्धीचा कारण काय होत नाही. काय म्हणते मानव जन्माला आला हा एक ना एक दिवस जाणार. हा मातीचा पुत्र मातीतच जाणार. पुन्हा सोन्या कॅमेट नाही जाणार. देवले जाईने पडे ना पत्नी गोष्टी केला आणि दुसऱ्या दिवशी राजवंत कामावर निघाला. पुढे काय झालं दुसऱ्या दिवशी कामावर गेला. भाग्यवाजी आला दादा रे काय घरे राजवंत देवांगणात आला. साहेबांना पडला दादा देवाला रे. राजवंताला सायंकाळच्या 7 वाजे भेटले गेले मेडिकलला. दुसऱ्या दिवशी 7 वाजे त्याला होत आला. पण काय झालं त्याचे दोन्ही पाय रिकामे झाले होते. दोन्ही पाय सक्त नाही. महापुरुषा वैद्याने काय केलं उपचार करून डॉक्टरांना उपचार करून दादा त्या डॉक्टरांना भूत मारे उन्हा 7 वाजला 7 वाजे हो 7 वाजे निराले.
टेन्शन. बाई म्हणते आपला टेन्शन तू घेऊन जा. राजवंत आपल्या घरी अनेक देवाचे प्रतिमा टांगण्याच्या भीतीवर त्या देवाला कामते. अरे भगवंत मला कोण पाहिले पाप केलं माझे दोन्ही पाय लंगडे केला होते. माझे लहान लहान चिमुकले बाळ आहेत याचा सांभाळ कोण करेल. चालू आहे चालू ठेव मोबाईल बंद नको. तुम्ही रडा नको. तुम्हाला सांगितलं तुमच्या मुलं ठाकूर बरी रडा नको तुम्ही माझे पतिराया. रक्तनी न माधुरी पोटाचा केवळाया. काय झालं सांगा पुढं. 97 साल लागला ना पुढं काय झाला. माझे
कुसुमबाई हा राजवंत बनसे मामाबाई मामा ये म्हणले तर कुसुमबाईनं पाहिलं घरात होते बाहेर आले हात म्हणते बनसे मामा माझ्या पतिदेवाला लंगडा करा याला विचार करा ह्याच्या सगळ्याची पत्नी म्हणते हा दुसरा म्हणजे तिचे डोळे आंधळे करत पुढे काय झालं सकाळी उठून कुसुमबाई सकाळी झालं बाई माझ्या डोळ्या एकाएकी माझे डोळे बंद झाले पाहू मी कुणाला हो मंदिराया त्या दोन्ही बाळाला धरून कुसुमबाई रडू लागलेला दोन्ही बाळाला धरून माझी काया हो राया रिकामे झाले जेवढं घरात आणलं होतं तेवढा खतम झाला 6 वर्षाच्या चिन्या घराला विचारलं भगवंत आम्ही खाऊ कसं आम्ही जगून हा त्या बालाबाद शहरामध्ये हा भीक मागण्याकरता गेला भीक मागू लागला आणि काय म्हणते माझ्या कर्माचे आहे बाकीला बहीण भावाचे गुन्हे कमाळ भीक मागते
करता त्या काळामध्ये 12 रुपये 50 पैसे जमा केलं. 3 रुपयाचे 3 किलो खंडा घेतलं, काही रोटी मीठ घेतलं आणि हा घरी चालला घेऊन. राजवंत बाजेवर बसला होता. राजवंत का म्हणते, अरे बाळा हे काय? थैले खोलून पाहिलं, थैले खोलून पाहावं दिसलं तांदूळा. रगड दळा दळा राजवंत रे दादा. राजवंत हो बाय का म्हणते, कंठ नाही आले एक मागून पैसा जमा केला घालना दादा रे. राजवंत का म्हणते, तुझे चाँद कहूँगा सूरज, तुझे दीप कहूँगा तारा, मेरा नाम करेगा रोशन, जग में तू मेरा राज दुलारा. मुलाच्या पाठीवर हात मारला, शाबासकी दिला. राजवंत रडू लागला. पुढे काय झालं, साल लागला. राजवंत
याने वेळ ठरवलं पण 12 वाजून 5 मिनिटांना तुला मारेन. राजवंत पत्नीला म्हणते माझ्या छाताना पाटा गेला तर मला मांडी दे, मी तुम्हाला सोडून जातो नवकिनी या बाहेर कामते. दादाकडे नसा पाया सोडून जाऊन गोपाला बाबा म्हणत नाही दादा म्हणत. आताच्या जमान्यात पप्पा या लेखाला कष्ट केले माझी आई अंजली डोळ्या नाही
आता एवढे शब्द बोलून राजवंताने जीव सोडला कुसू काय लढू लागले काय दिसना म्हणते राज बंसी मामा का म्हणते अरे म्हणते याच्या बाबतीत मिळा आता वेळांत बरोबर पत्नी राहिले हा काही दिवसात पत्नीला मारलं
आणि बाय का रडू लागला ते बाय रे दाये दाये आय मारू नका आय मारू नको आय मारू नका आय मारू नका आय मारू नको आय मारू नका तुम्ही दिन मागे आई आग करू नका आग करू नका आग करू नका राजूला दप्तर हातात दिला 2 वाजेच्या टायमात राजूला बहीण घरी आली अंगणात नाही तर धडकन पडले ना बहिणी मेली चिडिया बाळ आला बहिणीकडे पाहायला उठवू लागला त्याला का समजत होता 7 वर्षाचा मोहळ्यातले लोक जमा झाले अरे काय झालं तुझा माझी बहीण झोपली आमच्या पाहू लागले तर बहीण मेली बहिणीचे मत माती गेले 15 दिवस घरी आला ना मग बहिणीचे मोहत माती केलं हा त्याच मोहळ्यामध्ये भेट मागण्या करता गेला ज्याला पुत्र त्याला पुत्र भेटला कोण्या माध्यमातून रणसूर नका बाबाच्या सेवक तो मुलीच्या बाजूला होता हा चिनिया बाळ त्याला मुलगा म्हणून भेटला त्या मुलाला नेला ना पुढं काय झालं काय चिनिया बाळाला रणसूर कार्याने नेला मुलगा म्हणून दादा आपल्या घरी देवीला